मित्रांनो या जेवाय बघा खावा काय ना आज बघा खूप केला या मग आता काय करायचं तुम्हाला नवीन नवीन सारखं काय करायचं नवीन भाकरी देऊ चपाती देऊ दे काय पिन ती मला खावा चपातीच तू काय त्याच्या खा ढिला पडू नको आबा कसं म्हणते बघा ढिला पडून ढिला पडू नको खा काच काढून 10-12 चपात्या खा अगं मिरची डबा आहे तिथं तिघी बारका आबा खायला कमी पडाय नाही काम करायला पण ढिलं पडाय नाही ए काय रे शरीर चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे मग काय मायासारखं असं राहायचं गुटगुटीत आजारी पडले नाही पाहिजे मिरचा केला ना होय होय ती मिरची अजून काल दिले त्याच्या करते की अजून ती रात्री करून ती डब्यात घालून ती जरा तिखट आहे मला मिरच्या वाटते तू बी चांगला झाला झालाय का काय त्याला घातलं नाही डाळ होती ती शिजाय घातली कुठं तळलेल्या मिरच्या त्याचं जायला भाज्या जेव घे मी जेवली मी ह्यांनी जेवून बसले हे पाणी पोरं कुठे गेली हाय ते डाळिंब खात बसलेली काय त्या पोरांतर नुसतं हे केलंय टेन्शन आणलंय आम्हाला तर इथे ब्रश का काय त्याला घासलं हाताच कातड निघलं तर ते कपडे निघालाय ते असं व्हायला लागलं करगोळी मुरगाळी बापू शर्ट मग काय तर आम्हाला खरं वाटलं आवाज पाऊस येतोय काय की हे पाला आणलंय की आपण इथं हे टाकावं लागतं इथं पिंडीला ही करडाला येऊ द्या पाऊस आपल्या घरी जावं पाऊस तिकडे ही सगळी करड घालूया वाघरत माळाला आलो मित्रांनो तरी फॅन भेटायची तिथं असं द्या भाऊजी तुमचं फॅन लोक लय मोठी रे त्यामुळे येते ती भेटायला आलेला आपल्याला अभिमान साखर सकट आणले बघा अगं घराला येडा घालून गेली ती गेले ते फोन आलता मला वगैरेचा होय लाल गाडी कुठली मोठी गाडी आली ती 4-5 बायका हा निळी हं घराला येडा घालून गेली त्यांना का होय वगैरे म्हणली ती लांब गेली तिकडं लांब गेली म्हणली का काय मित्रांनो एवढं महिना 2 महिने कोणी म्हणजे येऊ नका आणि आलं तरी इकडे हुडकत या जर घराकडे काय यायचं जाऊ असेल नका. भेट फोन करून ये फोन करून या इकडे डायरेक्ट हं. घराकडे जाऊ नका फास्ट चाल तुम्ही कारण घराकडे आता कोण राहत नाही त्यामुळे घराकडे जाऊ नका तुम्ही कुत्रा सुद्धा आलंय आमच्या संग त्यामुळं तुम्हाला जर यायचं असेल भेटाय तर फोन करून या आम्ही सांगतो कुठं आहे काय सगळं पत्ते तुम्हाला बशी देऊ द्या का नको बाबा म्हणजे काल चेनचा हेरपडा झाला म्हणायचं हे पडतं त्यांचं झालं. काल आंबूश असल्यामुळं जास्त लोक आलती ना आमुषाला येते देव आणि इकडे मसवाला आली म्हणली की येते आपल्याला भेटायला आज जरा गार लागतंय जरा वारं सुटलंय घाल की जरकी बिरकी कसं जर्किंगला चैन नाही चैन त्याला नीट करून आणायचं अंगात घातलं का ह्या हाताला गार लागणार ना हाताला गार लागत नाही की हे माझे बी हात उडले तर नको आता अगं शर्टच घाल की फुल बाह्याचं आता शर्ट तुम्हालाच कमी पडतंय मी कुठनं घालू 3 शर्ट आणले ते बावशीला ना 3 कुठनं आता कपडे घालायसारखी टाकलं जुना शर्ट टाकला बर रेडका झोपली जनावर पाणी पाजायचं ते आज का पेटी दे आज वादळीनं अहो, थोडं तरी पाजावं लागते दूध पाणी पित नाही पेत नाही ते. मिरचा भारी झाला बरं ताई झालाय आता त्याला मेन म्हणजे हळद टाकली नाही बघा आता ती मावशी म्हणल्या पाणी झालं मग इकडं उठून बघते तर त्या मिरच्याकडे कुठं पाणी बी नाही त्यावर उतरून बी ठेवलं पूनम गेली ती पोरं घेऊन तिकडं पलीकडे आता शेंगदाणा भाजून त्यांच्यात कुठं घालाय बरोबर शेंगदाणा भाज मग देते ते कुठून ते मिक्सर त्या दिवशी अंडे संपलं ती खरडा मला मिरच्या लसूण नाही भाऊजी इकडे जाऊन तर आणा तिकडं लसूण करून बाजार कधी इकडचा बघा बाजार दिवशी खरडा कराय भारी वाटतं या खरडा केला मग खाया येतं या मिरच्या इथं पाणी पिले पुन्हा बापू आणू हात धुवा की पाण्यात पाणी पाटीत पाणी हात धुवा पोरं नेली सकाळी चुलत्यावर आमची कर्मना काय करायचं आता करमत नाही म्हणून लेकरांची शाळा बुडवून चालते का शाळा आहे शेवटी शाळा हे परिवर्तनाचं साधन आहे शाळा महत्वाची हो गुटली बी गेली आज शाळेला गुटली बी गेली ताड्यावर 2 रोज नव्हती गेली पण काढून गेली आता रस्ते म्हणते मग कोण आणतो आता कशी करते का इथे सांच्याला अगं हात धुतला का तोंड बी पुस
नको आज फोनच दिला नाही त्यांच्या हातात. दूध ही दिली खाया. होय होय कालवण ताटात आहे की. का राण्या बस तर नाहीतर जेवायचं जेवायला जेवायला बसून. का? हो हो ओ अगो दगड दाड टाकले. बस तोंड कसलं केलं. त्यांच्या मित्राला काय काम नाही तर आणून दिले ती डाळिंब. असं लेकरं खात्याने म्हणून दिले रे. आता शेवट चाला त्या बागेचा बी हाय कुठं हाय तेवढं लावली मला एक खायला. अरे ती डाळिंब 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 पिशवी तोंड भरून दिलती तोंड उडलंय बाहेरच्या. पुरीचं काय म्हणायचं. कालच्या अंडे उरले. त्याला ध्यान राखा मातीत होऊ देऊ नका. थंडी लयच आहे आज. अगं पाक येण्यासारखं करतय. मित्रांनो या जेवाय. मी तर जीवन बसले बा भुका लागले कधी पोटात कधी खायला आणि कधी नाही होत. तिथंच बसली तिथंच कालवण भाकरी घेतली तुला आणि माणसा खाल्लं. संग थांबायला ही होती बे. अहो भाऊजी तुमची कुठं वाट बघत बस माझ्या पोटाला खायला तेवढं मी खायची. मग कुठं तुमची वाट बघत बसावी. रात्री उकडत होत आणि ओ, आता गारावर सुटलं बघ. आपण पाल घेतलं तरी ते उकडत अगं होतं. आजच्यापासून 4 दिवस मुसळधार चक्रीवादळ आहे म्हणून सांगितले. आमच्याकडे वाऱ्यासोबत काय येऊ नको पाऊस. बाबा आमच्याकडे काय घरदार नाही. आम्हाला राहू दे कस तरी. काय पैसा आहे का त्यात? खोरे आणाय पाहिजे होत लागत येताना. खरं. अरे लय पाऊस आला तर इथं कडणी चारी काढली असती ना पाणी मातीची. आणूयात ना शेजारच्यात मस्त खोरं आहे इथं. गोळी पेंडीचं ठीक आहे इथं खटपशी आणायला लागते जवळ टाकायला. गेलं का पाऊस? आजच्या पण थोडा चिरंगा येणार लय मोठा नाही पण बारकाचा येणार. हो हो सारखंच पडायला ते. शेंडेल काढा ना इकडे. बरीच नीट घालती काढलाय तेवढा निघलाय तेवढा बसवती या. जातीला बसवू जातीला पडलं का? पोरगी एका नाही बसलेल्या माणसाला कशी बसून दिलं असं आहे का तिच्याकडे. हसती अजून मज कुठली सारखीच पडती का? खाल्लेलं तेवढं कुत्रीच्या मोर घालतीस का नाही. कशी मग कापड कशी केलीच. बापू जेवलास का? होय बापू होय होय मका. अबे मग काय काय नाही पण निवांत आता वादळ आले गाराटलोय आता. आज निवांत बसलाय. आता सोडायची की शिर आता काय. छत्री पित्री बी नाही लागा आणली. छत्री आणाय पाहिजे एक तर घरनं हाय मुडकीत. समजा अर्धा बरा हिंडत आला पाऊस तर परत आला. आता घरी जाऊ सर दुकानात गेले बरोबर तरी. बया दुकानाला पैसा घालू तर घरचं आणलेलं परवडायचं नाही. मग काय तर पैसा कुठं घालवायचा. अरे फोन पडशील तू फोन घेऊन मीचा फोन आहे आण्या फोटो पडतो. फोन तेवढं हातात घेऊ नका. असू दे मला चापड सगळे लावाय आले ते. बरं पोरगी सारखी मोबाईल बघते बा. बरं असू दे, बरं. मित्रांनो चालाय जेवण तुम्हाला सांगतो या जेवाय सगळेजण. आणि कसा वाटला आपलं रानातलं जेवण भेटू आता नंतर. बाय बाय.